रेडी? शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये राज्याच्या सहकार मंत्र्यांनी आदरणीय बाबासाहेब पाटील यांनी जे विधान केलं ते निश्चितपणानं शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळणार आहे. मुळामध्ये महाराष्ट्र राज्यातलं सहकार खात्याचंच आता नाव बदललं पाहिजे, स्वाहाकार खातं असं ठेवलं पाहिजे. कारण राज्याचा सहकार मंत्री आणि सहकार खातं हे म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातलं बुजगाव नाही. ते बुजगावनं पाखरं बी आणत नाही आणि मालकाला बी खायला घालत नाही. आणि म्हणून निश्चितपणानं या राज्यातला सहकार वाचवायचा असेल तर ते फक्त मुख्यमंत्री वाचवू शकतात, पारदर्शकतापणा डोळ्यासमोर ठेवून. अन्यथा ह्या राज्यातला सहकार आणि त्या सहकारामध्ये असलेले बकासूर हे निश्चितपणानं तो सहकार वाचवू शकत नाहीत. ते शेतकऱ्याला डबऱ्यातच घालणार. आणि म्हणून सहकार वाचणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं सहकार मंत्र्यांनी जरा काही काम करता येतंय का बघावं. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण भेटणार आहात का? नाही, देवाभाऊला सहकारामधल्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्या या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आम्ही भेटलेलो आहे. सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँके हे मनमानी करत आहेत, मनमानी पद्धतीनं कर्ज वाटप करत आहेत, मनमान पद्धतीनं नोकर भरती करत आहेत. आणि कुठंतरी हे आता थांबलं पाहिजे. अनेक कोऑपरेटिव्ह सहकारी बँका जर तुम्ही बघितल्या तर त्यांनी बोगस सहकारी संस्था लहान लहान गावागावामध्ये स्थापन करून त्या मतासाठी बँकेला सभासद केलेले आहेत. आणि त्या जीवावर ही ठराविक मंडळीच निवडून बँकेमध्ये वर्षानुवर्ष जात आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या शिकलेल्या शेतकऱ्याच्या लेकरा बाळांना उद्योगाला खऱ्या अर्थानं कर्ज मिळालं पाहिजे. परंतु हे बकासूरच सगळं कर्ज हाणते ते आणि नुसता लाडवाचा चुरा जो प्रसाद म्हणून गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या हातावरती ठेवत आहे, ते थांबलं पाहिजे. आणि चांगली हुशार अभ्यासू मुलं ही परीक्षा देऊन खऱ्या अर्थानं बँकेमध्ये आली पाहिजेत नोकरीला. परंतु हे सगळे वसुली अधिकारी टोल नाकं बसवल्यागत या नोकर भरतीमध्ये टोल नाकं तयार करून बसलेले आहेत. हेही कुठंतरी थांबलं पाहिजे. ही मागणी आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.